से खबर चलती हुई एसटी बस के चारों पहिए उखड़ गए। अकोला जिले के तेल्हारा आगरा से एक बस सुबह 7 बजे नेर पंचगवाहन होते हुए अकोला जा रही थी। नांदखेड़ के पास अचानक चलती हुई एसटी बस का एक्सल टूट गया, जिससे बस के पिछले चारों पहिए उखड़ गए। ड्राइवर ने समय रहते कार्रवाई की और बस पर नियंत्रण पा लिया, जिससे एक बड़ा हादसा टल गया। बस अचानक रुक गई और पलटने की स्थिति में थी। साथ ही सामने नदी थी। अगर वो नदी में गिर जाती तो बड़ा हादसा हो सकता था। एक यात्री ने बताया कि बस में सवार यात्रियों को उस समय मौत का एहसास हुआ जब दिल दहला देने वाली घटना रविवार 5 अक्टूबर को सुबह करीब 9:30 बजे हुई। इसी बीच इस बात पर प्रतिक्रियाएं व्यक्त की जा रही हैं कि घटना में 100 से ज्यादा यात्रियों की जान बचाने वाला ड्राइवर सचमुच एक फरिश्ता निकला। अकोला की ओर जाते हुए सुबह 9:30 बजे नांदखेड़ के पास चलती बस का मुख्य पट्टा अचानक टूट गया, जिससे बस चालक की ओर झुक गई। बस अचानक मुड़ गई और पास के नाले में पलटने ही वाली थी। बस चालक परमेश्वर कोटाले ने सावधानी बरतकर बस में सवार 100 से ज्यादा यात्रियों की जान बचा ली। प्रतिनिधि सुमित सोनू ने अकोला। साहेब, मी चालक कुटाळे, तेल्हारा डेपोचा ड्रायव्हर। आज आता सकाळी मी काटेल धामवरून सकाळी निघालो, तेल्हाऱ्याला आलो। तेल्हाऱ्याहून नेर पंचगवाहन मार्गे अकोला जात असताना गाडीत जवळपास 100च्या आसपास सवाऱ्या होत्या। गाडी धीरे धीरे अकोल्याकडे जात होती आणि नांदखेडच्या बाहेर निघालो। थोडंसं अंतरावर आल्यानंतर गाडी एकदम स्लो चालू होती। गाडीत भरपूर प्रवासी होते आणि गाडी फर्स्ट म्हणजे थर्ड गिअर मध्ये चालू होती, एकदम स्लो। अचानकपणे गाडीने कंडक्टर साईडने असा झोल मारला अचानकपणे, आणि त्याच्यानंतर कंट्रोल करता करता ड्रायव्हर साईडनं तशीच झोपली। तर गाडी पलटी होता आता वाचली। गाडीला कोणाला काही लागलं नाही, पलटी झाली नाही, कोणाची काही जीवितहानी झाली नाही। आता त्यानंतर आमचे साहेब इथं आलेले आहेत, गाडी चेक करतील काय कोणावर दोषी आहे काय आहे। पण तो दोष कोणाचाही असो काही असो, पण माझ्याकडून काही घटना घडलेली नाही, कोणाला लागलं नाही, कोणी काही गाडी पलटी झाली नाही। ते देवाची कृपा, बाकी मला काहीच टेन्शन नाही साहेब। आता ते वर्षाची कृपा ते देवानच पाहिलं माहिती। कोणाचा अपघात घडला नाही, काही झालं नाही, कोणाला लागलं नाही। ठीक आहे, चला। आपण घटनास्थळी प्रथमदर्शनी बघत आहोत। त्याच्यात आपल्याला प्रथमदर्शनी असं दिसतंय की गाडीचा जो स्क्रीन पाटा आहे ते तुटल्यामुळे त्याचं हँगरही तुटलेलं आहे। आता याबाबत सविस्तर आमची यांत्रिक जी टीम आहे ती तपासणी करेल आणि जे कोणी याच्यावर जबाबदारी निश्चित होईल आणि त्याच्यावर आपण कडक कारवाई करू। आपण जी वाहन ड्रायव्हरच्या हाती सुपूर्द करता तेव्हा वाहनाची निरीक्षण होत नाही काय, चाचणी होत नाही? करूनच दिल्या जाते। चालकाला सुद्धा आपण त्याच्या अगोदर अर्धा तास शायनिंग ऑन दिला जातो, ज्याच्यात चालक गाडी पूर्ण तपासणी करून घेत असतो ताब्यात। त्याच्यात जे आढळतात त्याच्यात तेव्हा मग चालक आपल्याला तेव्हा जागेवरच सांगतो जे काही चेक दोष असतील, आणि अशा प्रकारे खात्री करूनच गाडी ताब्यात दिल्या जाते। आजच्या घटनेला जबाबदार कोण नेमकं? ते सविस्तर तपासणी केल्यानंतर जबाबदारी निश्चित। ओके, ठीक आहे, थँक्यू।